नमस्कार बंधू भगिनींनो, नागरिक हो. आज आपण सर्वजण येथे एक अत्यंत महत्त्वाच्या विषयासाठी एकत्र आलो आहोत. स्वच्छता. स्वच्छता ही केवळ सरकारची जबाबदारी नसून ती आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. आपला देश स्वच्छ भारत मिशन या अभियानातून स्वच्छतेकडे एक मोठे पाऊल टाकत आहे. परंतु हे अभियान तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा प्रत्येक नागरिक आपली भूमिका प्रामाणिकपणे पार पाडेल. कचरा वेगवेगळ्या प्रकारात वर्गीकृत करणे ही स्वच्छतेची पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. आज आपण कचऱ्याचे 4 प्रकार समजून घेऊया. ओला कचरा. घरातील उरलेले अन्न, भाजीपाला व फळांच्या साली, चहापत्ती, फुले, पानं हा ओला कचरा आहे. हा कचरा हिरव्या कचरापेटीत टाकावा. या कचऱ्यापासून खत म्हणजे कंपोस्ट तयार करता येते. सुका कचरा. कागद, पुठ्ठा, प्लास्टिक, काच, धातू, टिन, बाटल्या हा सुका कचरा आहे. हा कचरा निळ्या कचरापेटीत टाकावा. याचा पुनर्वापर म्हणजे रिसायकलिंग शक्य आहे. घातक कचरा. बॅटरी, बल्ब, ट्यूबलाइट, पेंटचे डबे, केमिकल्स, इलेक्ट्रॉनिक कचरा हा घातक कचरा आहे. हा कचरा वेगळा साठवावा. तो कचरा थेट सामान्य कचऱ्यात टाकू नये. स्वच्छतागृह किंवा सॅनिटरी कचरा. वापरलेले सॅनिटरी पॅड्स, डायपर्स, बँडेज, मेडिकल कचरा हा सॅनिटरी कचरा आहे. हा कचरा कागदात गुंडाळून स्वतंत्र कचरापेटीत टाकावा. शहरातील कचऱ्याचे संकलन पूर्णपणे यांत्रिक पद्धतीने केले जाते. लहान संकलन वाहनांमधील कचरा थेट कॉम्पॅक्टर वाहनात हस्तांतरित केला जातो. यासाठी आधुनिक यांत्रिक प्रणालीचा वापर करण्यात येतो. कचरा उचलण्याची प्रक्रिया मेकॅनाइज्ड यंत्रणाद्वारे सुरक्षित व कार्यक्षम पद्धतीने पार पाडली जाते. या प्रक्रियेत कोणतेही मॅन्युअल हँडलिंग करण्यात येत नाही, ज्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित होते. कचरा कॉम्पॅक्टरमध्ये टाकल्यानंतर त्याचे योग्य पद्धतीने लोडिंग व सीलिंग करण्यात येते, जेणेकरून दुर्गंधी, गळती आणि पर्यावरणीय प्रदूषण टाळता येते. ही यांत्रिक संकलन प्रणाली स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसह शहरातील स्वच्छता अधिक प्रभावी, जलद आणि शाश्वत बनवते. कचऱ्याची प्रक्रिया केंद्रांकडे वाहतूक. संकलनानंतर कचरा सीलबंद कॉम्पॅक्टर वाहनांद्वारे नियोजित मार्गाने प्रक्रिया केंद्रांकडे वाहतूक केला जातो. वाहतुकीदरम्यान गळती, दुर्गंधी आणि पर्यावरणीय प्रदूषण टाळण्यासाठी सर्व सुरक्षितता निकषांचे पालन केले जाते. कॉम्पॅक्टर वाहने निर्धारित कचरा प्रक्रिया केंद्रात प्रवेश करून कचरा पुढील वैज्ञानिक प्रक्रियेसाठी सोपवण्यात येतो. सुक्या कचऱ्याची MRF किंवा RDF युनिटमध्ये वर्गवारी करून त्यावर रिसायकलिंग प्रक्रिया केली जाते. ओल्या कचऱ्यावर कंपोस्टिंग प्रक्रिया राबवून सेंद्रिय खताची निर्मिती करण्यात येते. तसेच निवडक ओला कचरा बायोमिथेशन प्रकल्पात प्रक्रिया करून बायोगॅस व ऊर्जा निर्मितीसाठी वापरला जातो. या सर्व प्रक्रियांमधून कचऱ्याचे उपयुक्त संसाधनांमध्ये रूपांतर होत असून शास्त्रीय व शाश्वत कचरा व्यवस्थापन सुनिश्चित केले जाते. माहिती, शिक्षण आणि संवाद. या टप्प्यात IEC पथकाद्वारे नागरिकांशी थेट संवाद साधून स्वच्छतेविषयक जनजागृती केली जाते. रहिवाशी घरे, गृहनिर्माण संस्था, बाजारपेठा आणि सार्वजनिक ठिकाणी जनजागृती मोहिमा राबवण्यात येतात. कचरा वर्गीकरणाबाबत पोस्टर्स, बॅनर्स व माहिती फलकांच्या माध्यमातून स्पष्ट संदेश दिला जातो. झोन 1 विमाननगर. या दृश्यात झोन क्रमांक 1 विमाननगर क्षेत्र दर्शवणारा नकाशात्मक ग्राफिक सादर करण्यात येत आहे. या झोनमध्ये यांत्रिक कचरा संकलन वाहने नियोजित वेळापत्रकानुसार कार्यरत आहेत. विमाननगर झोनमधील स्वच्छ, शिस्तबद्ध आणि प्रभावी कचरा व्यवस्थापनाचे प्रतिनिधित्व करते. टास्क फोर्स. स्वच्छता व्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी टास्क फोर्स मार्फत नियमित तपासण्या करण्यात येतात. संकलन, वाहतूक व स्वच्छता प्रक्रियेवर प्रत्यक्ष स्थळावर म्हणजे ऑन ग्राउंड निरीक्षण व मूल्यमापन केले जाते. अनियंत्रित कचरा साठवण, अस्वच्छ परिसर ही या ठिकाणांची प्रमुख समस्या होती. नियमित संकलन व देखभालीमुळे परिसर स्वच्छ, सुव्यवस्थित आणि सुरक्षित राहत असून शहरातील प्रभावी कचरा व्यवस्थापनाचे हे एक सकारात्मक उदाहरण आहे. या सर्व उपक्रमांच्या प्रभावामुळे शहरातील रस्ते व पादचारी मार्ग स्वच्छ आणि सुव्यवस्थित राहत आहेत.
स्वच्छ वातावरणामुळे नागरिकांचे समाधान व सहभाग लक्षणीयरित्या वाढलेला दिसून येतो. यांत्रिकीकरण व नियोजनामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता, सुरक्षितता व कामाची गुणवत्ता लक्षणीयरित्या सुधारली आहे. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून पुणे शहराचे स्वच्छ, सुंदर व आधुनिक स्वरूप अधिक ठळकपणे अधोरेखित होते. चला तर मग सर्वजण एक छोटासा संकल्प करूया. मी कचरा वेगळा करेन, मी कचरा नेहमी कचरा पेटीतच टाकेन. मी स्वच्छ भारतासाठी योगदान देईन, मी इतरांनाही स्वच्छतेसाठी प्रेरित करेन.